चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर जूनच्या 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला। ज्या सवालाच्या अनुसार अखेर जूनच्या 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार की मग घटणार। जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जून महिन्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहताना दिसेल व त्याचबरोबर जून महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्यांचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती जून महिन्यात होऊ शकतो। हे सगळं जर आपण जाणून घेतलं, या सर्व प्रश्नांची जर अचूक उत्तरे घेतली तर आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास उत्तर मिळेल। जो यक्ष प्रश्न आहे की जूनच्या 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार आहे की मग घटणार आहे। चला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतो की नक्की जूनच्या 1 तारखेनंतर काय घडणार आहे। जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा वाढणार आहे अथवा घटणार आहे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ही दर पातळी आहे 7,000 प्रति क्विंटल पासून 7,400 रुपये प्रति क्विंटल। म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या आठवडाभरामध्ये सोयाबीनचे भाव जैसे ते आहे। मागच्या 2-4 दिवसापूर्वी सोयाबीनच्या दरात 150-200ची घसरण झाली होती, पण पुन्हा एकदा भाव 100 रुपयांनी या ठिकाणी रिकवर झाले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा 12 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान सोयाबीनचा भाव दिसत आहे। आता सोयाबीनचा भाव हा वाढलाय कशामुळे, तर सोयाबीनचा भाव सोयाबीन निर्यातीमुळे वाढलाय। आता सोयाबीनचा भाव जूनच्या 1 तारखेनंतर वाढणार अथवा घटणार हे कशावरती अवलंबून आहे, तर जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीनची या ठिकाणी असणारी मागणी कशी राहते त्यावरती भाव अवलंबून आहेत। मागणी अवलंबून आहे सोयाबीनवरती, तर 1 जून नंतर सोयाबीन निर्यात ही वाढते का घटते हे बघणं गरजेचं आहे। जर जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीन निर्यात वाढली तर देशात सोयाबीनच्या भावाला थोडा आधार मिळू शकतो, पण जर जूनच्या 1 तारखेनंतर सोयाबीन निर्यात ही वाढताना नाही दिसली तर सोयाबीनचा भाव हा थोडा दबावात येताना दिसू शकतो। शिवाय अमेरिकेत पेरणी सुरू आहे, भारतात पेरणी सुरू होणार आहे, याचाही तुम्हाला या ठिकाणी परिणाम सोयाबीनच्या दरावरती दिसू शकतो। शिवाय देशामध्ये सोयाबीनची विक्री ही वाढणार आहे, कारण खत बियाणांसाठी पैशाची आवश्यकता आहे। या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सोयाबीनचा भाव जूनच्या 1 तारखेनंतर वाढण्यापेक्षा थोडी घटण्याचे चान्सेस अधिक दिसत आहेत। यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जूनच्या 1 तारखेनंतर 7,000च्या खाली येताना दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे, तर माझं काय मत आहे की सोयाबीनची विक्री जर आपल्याला करायची असेल तर सध्याची दर पातळी अत्यंत योग्य आहे। या ठिकाणी आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला 100% फायदा होऊ शकतो, कारण लक्षात घ्या की भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढणार नाही आणि सोयाबीनचं भविष्य हे अजिबात उज्ज्वल नाही। म्हणून आता सोयाबीनची विक्री करून टाका, ज्यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊन जाईल। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कशा पद्धतीने राहू शकते याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र।
व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.